त्याचं बाहेरचं आवरण तुटलं तरीसुद्धा हे आतलं आवरण काढणं किती अवघड आहे बघा. मंडळी नमस्कार. हे बघा भवारे मामांनी आत्ता इकडे हे तुम्हाला इकडे अंडं दिसतंय. हे अंडं आहे, कसलं अंडं आहे? गूज गीचं अंडं आहे. आणि तुम्हाला इकडे दिसतंय की हे अंडं फुटले, म्हणजे ऑफकोर्स हे हॅच्ड अंडं आहे. आणि इकडे आपली आई पण आहे. इथे एका साईडला डॉली आहे, एका साईडला मॅक्स आहे. आणि आम्ही सगळेजण खूप एक्सायटेड होतो, हो की नाही? हो की नाही? अशा प्रकारे ह्या गीजच्या ह्याच्यामधनं म्हणजे तो बाहेर पक्षी बाहेर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. आणि तुम्हाला दिसत असेल की तो मध्ये मध्ये प्रयत्न करतो. त्याचा ऑफकोर्स त्याच्यामध्ये खूप कमी शक्ती आहे किंवा त्याला माहिती नाही आहे. तर आपण हे उघडायचं का? हो. नाही त्याला मदत करायची? करा काढायची, मग काढायचं. आपण आता ही वरची कवटी काढूया, त्याला थोडी मदत करूया. ओके. ह्याची जी आई आहे, हे बघा, हे बघा, हे बघा, इकडे त्याची ही या बाजूने काढा, या बाजूने, कारण त्याच्या तोंड निघाले. दिसत असेल तुम्हाला मंडळी, ह्याचं हे इंटरनल गोष्ट किती स्ट्रॉंग आहे बघा. हे जे आतलं जे आहे हे बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे. आणि त्याचं बाहेरचं आवरण तुटलं तरीसुद्धा हे आतलं आवरण काढणं किती अवघड आहे बघा. हे बघा, आज तुझा 1 महिना पूर्ण झाला ना, ते पिल्ले काढतात की म्हणजे 4थं पिल्लं. वाव, हे बघा, एक गीताचं पिल्लं आहे. हे बघा, आताच काढलं. ते अर्धा काढला होता पण ते थोडासा उगाच काढला होता. अशा प्रकारे हे गीतचं पिल्लू आहे. आणि ते बऱ्यापैकी वीक वाटतंय, पण हे त्याचं असंच असतं. हे पिल्लू जेव्हा जन्माला येतं तेव्हा. त्याच्यानंतर त्याची जी आई आहे, त्याच्या आईनी हे पिल्लू पाठीमागे सोडून गेली होती आणि बाकीची पिल्लं तिच्याबरोबर होती. आणि त्याची आई जी आहे ती खूप चावकी आहे. तिला जर का आपण समोर हे जर का ओपन करायला गेलं असतं तर तिने अटॅक केला असता आपल्यावर. आणि त्याच्यामुळे आपण त्याचं आता इकडे पिल्लू आता काढलेलं आहे. आणि आपल्याला कसं काय कळलं की आता हे काढायला योग्य आहे? कारण त्याचे जे बाकीचे जे सगळेजण होते मंडळी ते आता बाहेर पडलेले आहेत. सो हे तुम्हाला दिसतं आहे, हे आता त्याचं सगळं प्रयत्न करते. ह्याला आपण आता एका बॉक्समध्ये ठेवूया आणि बॉक्समध्ये ठेवून आपण त्याला आता त्याच्या आईकडे देऊया. म्हणजे त्याचा पण पहिलाच श्वास आहे का आता? त्याचा पण पहिला श्वास आहे. पहिला श्वास आहे अंड्यातनं. पहिला श्वास, पहिलंच हे. क्यूट आहे ना एकदम? अजून ते क्यूट होण्यासाठी अजून थोडासा वेळ आहे. थोडंसं ते दिसायला एकदम वेगळं आहे आत्ता, पण हळूहळू ते सगळं क्यूट होईल. ओके, थँक्यू. बघायला आपल्या अजून पण इकडे मंडळी आहेत. सगळे मंडळी इकडे जमलेत बघा. केवढे सगळेजण इकडे. बाबा पण आहेत, आई पण आहे. म्हणजे जन्माचा सोहळा झालेला आहे त्याच्या. जन्माचा सोहळा झालेला आहे. म्हणजे आपल्याकडे अशी सगुणाबागेमध्ये एवढी वेगवेगळी अशी ही सगळी पिल्लं आणि पक्षी जन्माला येत असतील, पण असा हा पक्षी जन्माला होणं हे आपल्या सगळ्यांसाठीच एकदम युनिक आहे. डॉक्टर, दॅट मेक्स मी डॉक्टर चंदना आहे मे बी. डॉक्टर आबा, डॉक्टर रमा, तू खरोखरची डॉक्टर आहेस. ओके, आपण आता लवकरात आता आपण त्याला ह्याच्या आईच्या खाली ठेवूया मंडळी. त्याला तर आपण ह्याच्यावर घेतलेलं आहे म्हणजे त्याला ऊब मिळेल. आणि आपण आता त्याला आपले जे भवारे मा या, त्याला आपण आता त्याच्या आईच्या उभेमध्ये ठेवून देऊया. म्हणजे आपल्याला जर का वाटत असेल की निसर्गामधले हे सगळे जे प्राणी पक्षी आहेत ते एकदम लगेच इंडिपेंडंट होऊन जातात पूर्णपणे, तर ते काय पूर्णपणे इंडिपेंडंट होत नाहीत. त्यांना पण आता त्याला अंड्यातून बाहेर पडल्यावर सुद्धा त्याला आईची गरज आहे. जा भरा मग. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे आभा. हे जे तुम्ही हे पिल्लू बघताय ते गीचचं पिल्लू आहे आणि हे आत्ताच बाहेर आले अंड्यातून. हे बघा, आणि ही 3 पिल्लू झालेले. आता हे 4थं पिल्लू आहे. हे बघा,
जाईल तेव्हा तुम्हाला ही पिल्लं बघायला भेटतील. आता त्यांच्या मम्मीकडे सोडतोय. थँक्यू. बाय.